नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डिप्लोमाच्या फर्स्ट सेमिस्टरचा सुंदर असा विषय ज्याचं नाव आहे बेसिक मॅथमेटिक्स M1 BMS। तर या विषयाची IMP क्वेश्चन बँक, मागचे सर्व वर्षाचे PYQ जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला पडलेले आहे क्वेश्चन, ते सर्व चॅप्टर वाईज ते सुद्धा। तिसरी गोष्ट, सर आमचा युनिट टेस्टचा एव्हरेज कमी आलाय हो सर, तर आमच्यासाठी काही स्टडी स्ट्रॅटेजी सांगा ना की आता आम्ही अभ्यासाला कसं लागायचं। सर आम्हाला तर ट्रिग्नोमेट्रीज येत नाही, डेरिव्हेटिव्हज येत नाही, मग आम्ही पास होऊ शकतो का हो। पाचवी गोष्ट, सर ही क्वेश्चन बँक कुठे मिळेल, फ्री मिळेल का। हो बेटा, हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काहीही पे करायची गरज नाहीये। फक्त करायचं काय आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, मग कोणतीही ब्रांच असो। आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला फक्त काय करायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं जे फ्री आहे। त्यानंतर आपल्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये जा, त्या ठिकाणी बेसिक मॅथमेटिक्सचा कोर्स, आपला मेन कोर्स आपला तुम्ही सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये जा आणि सुरुवातीला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट क्वेश्चन बँक दिसेल, तुम्हाला त्यासाठी काहीच पैसे मोजायची गरज नाहीये, ठीक आहे ना। फ्री ऑफ कॉस्ट क्वेश्चन बँक आहे, डाउनलोड करून अभ्यासाला लागून जा। आणि हो, जर तुम्हाला असं वाटतंय की सर आमच्याकडे खूप कमी दिवस उरले हो सर, आता आम्ही काय करावं सर, आम्हाला तर अभ्यासच होणार नाही, आणि डायरेक्ट जर तुम्ही आम्हाला IMP क्वेश्चन सांगताय तर ते आम्ही कसं सॉल्व्ह करायचं, आमचं बेसिक एकदम वीक आहे, आता आम्ही काय करावं। तर बघा बेटा, आपला रिव्हिजन क्रॅश कोर्स आहे, फक्त 99 रुपयाचा आहे, फक्त 99 रुपये बेटा। आता मला सांगा 99 रुपयात काय येतं बेटा। त्या 99 रुपयामध्ये मी तुम्हाला सर्व चॅप्टरचे वन शॉट लेक्चर प्रोव्हाइड केलेले। वन शॉट म्हणजे काय, एकाच चॅप्टर मध्ये सर्व टाईपचे एक एक क्वेश्चन असं मी घेतलेलं आहे, तर प्रॉपर रिव्हिजन तुमची झालेली आहे। आणि त्यामध्ये मी अजून नवीन लेक्चर सुद्धा ऍड करणार आहे, जे IMP ठीक आहे ना, अशी लेक्चर सुद्धा मी त्या ठिकाणी ऍड करेल। तर बघा बेटा, या रिव्हिजन क्रॅश कोर्सचा फायदा तुम्हाला खतरनाक होईल डायरेक्टली, ही गॅरंटी बेटा माझी। आणि हो, त्या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट आपल्या PDF दिलेला आहे, आणि त्या PDF मध्ये सर्व नोट्स आपल्या क्लासमध्ये जेवढे पण न्यूमेरिकल्स मी घेतलेले ना, सर्वांच्या नोट्स एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे, एकदम स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला कोणता वापरला, आणि काही असेल तर मराठीत लिहून दिलं की बाबा असं आलं तर असं करायचं, एकदम सुंदर अशा नोट्स दिलेल्या आहेत। एकदा जा, नक्की बघा, फायदा तुमचा नक्की होईल। आणि बघा बेटा, वाचू नका बेटा, तुम्ही काय करता, मॅक्सिमम पुस्तक घेता, हा यायचं असं आलं समजलं का, हो चला पुढे चला। नाही बेटा, अशी न्यूमेरिकल पहिले वाचणं सोडून द्या, ही थेरी नाहीये, हे न्यूमेरिकल्स हे तुम्हाला सॉल्व्ह करून बघावे लागतील बेटा। कारण बघा, होतं काय माहिती का तुम्हाला, बघा तुम्हाला एक्सपिरियन्सने सांगतोय की होतं काय, तुम्ही न्यूमेरिकल वाचता, सर्व येतं तुम्हाला, आणि एक्झाम मध्ये ते न्यूमेरिकल येतं सुद्धा, आणि तुम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात सुद्धा करता, पण तुम्ही त्याच्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू नाही शकत, तुमचा मध्येच काहीतरी विषय गंभीर होऊन जातो आणि तुम्ही अडकून जाता। तर हे काय होतं, कारण तुम्ही सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस कमी करता। तर बघा, सॉल्व्हिंग जास्तीत जास्त करा, एखादं न्यूमेरिकल समजता, IMP सांगतोय मी तुम्हाला, पुन्हा सांगतोय ना। आणि हो, टॉप 10 न्यूमेरिकल तुम्हाला मी सांगून देतोय की अशा टाईपचे न्यूमेरिकल येतील म्हणजे येतीलच। आजच्या या लेक्चरमध्ये टॉप 10 न्यूमेरिकलचे प्रकार मी तुम्हाला सांगून देईल बेटा, ठीक आहे। चला, तर थोडंसं बघा, आणि या सर्व क्वेश्चन बँक मधून मोस्ट IMP काय काय आहे ते सुद्धा मी आज तुम्हाला मार्किंग करून देणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा बेटा। आणि हो, असेल तुमच्याकडे तर क्रॅश कोर्स तुम्ही 99 रुपयात परचेस करून अभ्यासाला लागू शकता, काही कुठेच जायची गरज नाही, आपण भला, आपला मोबाईल भला, क्रॅश कोर्स भला, विनीत सर भला, तुमचा मोठा भाऊ भला, ठीक आहे। आणि हो, मेहनत घ्या बेटा, हा काळ आहे तुमचा कष्ट करण्याचा, हा काळ आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याचा। तर बघा, एक कायम तुम्हाला एक गोष्ट सांगेल बेटा, हे तुमचा हा जो अभ्यासाचा काळ आहे, हा तुमचा जो महत्वाचा काळ आहे बेटा, या महत्वाच्या काळात, या संघर्षाच्या काळात टाइमपास करणं बसू नका बेटा, कारण खूप त्रास होईल बेटा, नंतर पश्चातापाला वेळ कमी पडतो। मी पहिले सांगतो बेटा, बॅकलॉग लागेल की सर्व निघून जातं डायरेक्टली। जे आई वडील म्हणता ना की मला माझ्या मुलावर विश्वास आहे बेटा, ह्या सर्व गोष्टी भंग पावतात। मी पुन्हा सांगतो बेटा, अभ्यास करा, ठीक आहे ना, खूप महत्वाचा फेज आहे तुमच्या काळातला, ठीक आहे। चला, कारण एक सांगतो बेटा तुम्हाला, कष्ट करण्याच्या काळात टाइमपास करत बसू नका, लढण्याच्या काळात रडत बसू नका, कारण ज्याला पुढे जायचं असेल, आपलं भविष्य घडवायचं असेल, त्याने फक्त एकच काम केलं पाहिजे, काय, टाइमपास कमी करा, रडत बसू नका, जो वेळ आहे त्याला इफेक्टिव्हली युटिलाइज करा आणि मारून द्या बाजी डायरेक्टली, स्वतःला सिद्ध करून द्या, ठीक आहे। चलो, तर बघा बेटा, हे सर्व संपूर्ण मी तुम्हाला क्वेश्चन बँक दिलेली आहे। मी तुम्हाला आता सर्व IMP क्वेश्चन म्हणजे प्रकार तुम्हाला सांगून देतो बेटा, ठीक आहे ना, आणि ही फ्री ऑफ कॉस्ट आहे, ऍप्लिकेशनवर तुम्ही जाऊ शकता। बघा, लॉगॅरिथम जर बघितलं ना तर फक्त 2 मार्काला एकच क्वेश्चन तुम्हाला येतो, ठीक आहे, आणि एकदम रेअर केस मध्ये आला तर 4 मार्काला हे चॅप्टर तुमचं येतं। तर बघा, आता करायचं काय सर, याच्यातलं पूर्ण करत बसायचं का आम्ही, तर नाही रे बेटा, नाही। तर बघा, हे एक IMP क्वेश्चन तुम्ही करून जा, आणि या प्रकारचा एक प्रकारचा न्यूमेरिकल करून जा। आता मला सांगा, एकूण फक्त 6 न्यूमेरिकल दिले, फक्त 6 न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करा, संपला विषय। रिव्हिजन क्रॅश कोर्सचं एक लेक्चर आहे, ते पहा, हे 5-6 न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, रिव्हिजन क्रॅश कोर्स मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, झालं, संपला विषय, लॉगॅरिथम समाप्त, विषय क्लोज झाला डायरेक्टली, संपला विषय, झालं। किती सोपं आहे, कधी असं एक एक काम उडवत चला, तुम्ही करता हे बी बाकी ते बी बाकी, अबे जाऊ द्या ना, एक एक गोष्ट उडवत चला ना डायरेक्टली। तर बघा,
लॉगरिथम मध्ये तुम्हाला सांगतो बेटा 4th 5व 6व हे व्हेरी व्हेरी IMP आहे, हे करून जा. ठीक आहे. आता सांगायचं तर इन मीन 6 न्यूमेरिकल दिले यार, 6 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला तुम्हाला 20 मिनिटं बी लागणार आणि 20 मिनिटात तुमचं लॉगरिथम फिक्स, 2 मार्क फिक्स झाले. किती मार्क फिक्स झाले? 2 मार्क फिक्स झाले बेटा. ठीक आहे. चला त्यानंतर बघा मॅट्रायसिस. आता मॅट्रायसिस जर बघायला गेला ना बेटा, तर मॅट्रायसिस मध्ये तुम्हाला सांगतो बघा, मॅट्रायसिस मध्ये सांगतो की आपलं रिव्हिजन सिरीज आहे, 2 लेक्चर तुम्हाला दिलेले मॅट्रायसिस पार्ट 1 पार्ट 2. बघा पहिल्या पार्ट मध्ये एकदम बेसिक की बाबा ऍडिशन कशी करता, बाबा मल्टिप्लिकेशन कशी करता, अरे बाबा असं जर क्वेश्चन आहे ते कसं करता. तर बघा तुम्हाला जवळपास 10 ते 15 क्वेश्चन मी त्या ठिकाणी घेतलेले रिव्हिजन सिरीज मध्ये, संपूर्ण प्रत्येक प्रकारचं एक न्यूमेरिकल घेऊन ठेवलेलं, म्हणजे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, एकदम बेसिक पासून घेतलेलं. आणि हो IMP एक्झाम्पल जर समजा बघायचे झाले ना, तर हे एवढं काही विशेष नाहीये. बघा तुम्हाला सर हे PYQs बेटा, तुम्ही म्हणशाल की सर हे IMP का बेटा, हे आतापर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये पडलेले, मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये पडलेले जे पण काही क्वेश्चन पेपर आहे त्या सर्वांना मी एकजूट केलेला आहे. प्रत्येक चॅप्टरचे वेगवेगळे क्वेश्चन काढून वेगळं करून तुम्हाला देऊन दिलेले, घ्यावं आणि अभ्यासाला लागा बाबा. एवढं जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तर मोर दॅन इनफ आहे बेटा, मोर दॅन इनफ आहे डायरेक्टली. ठीक आहे. सर मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड मधला आम्ही काय करायचं, तर बघा काही IMP एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, सॉरी बेटा. तर बघा एक काम करा तुम्ही, हे ट्रान्सपोज वाला एक न्यूमेरिकल करून जा. ट्रान्सपोज वाला माहिती ना, ट्रान्सपोज म्हणजे काय, आडव्याला उभं लिहा मॅट्रिक्स, आडव्याला उभं लिहा मॅट्रिक्स. तर ठीक आहे ना. तर बघा हे एक्झाम्पल तुम्ही करून जा, AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. ठीक आहे. त्यानंतर हे एक एक्झाम्पल तुम्ही करून जा. तिसरं झालं, 5वं झालं, शो दॅट A² - 8A इज अ स्केलर मॅट्रिक्स. आता बरेचसे विद्यार्थी काय माहिती का, अच्छा A चा स्क्वेअर चांगला आहे का आमले, मग तुम्ही काय करा माहिती का, चला 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 2 चा. असं नाही रे बाबा, असं नाही करत. A² म्हणजे काय असतो बेटा, A इंटू A. A² म्हणजे काय असतो बेटा, A इंटू A असतो. हे लक्षात ठेवा बेटा, बरेचसे विद्यार्थी तो करतात. A इंटू A म्हणजे काय, 2 4 4 4 2 4 4 4 2. तर हाच मॅट्रिक्स मल्टिप्लाय बा हाच मॅट्रिक्स करायचा बेटा, असं. हे इंटू मग आडवा इंटू बा, आडवा इंटू बा, आडवा इंटू बा, असं करत 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 चालायचं बेटा. बघा A इंटू A म्हणजे A² असतो, तर A² - 8A इज अ स्केलर मॅट्रिक्स, हे तुम्हाला प्रूफ करायचंय. हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी IMP बेटा. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेले ना, तर याच्यातले सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे पण करून जा बेटा. 8व 9व हे सेमच आहे डायरेक्टली, काय सेमच आहे डायरेक्टली, फक्त थोडंसं क्वेश्चन वेगळं आहे. मी मध्ये फक्त संख्या चेंज झाल्या, पण बघा स्केलर मॅट्रिक्स, सिंग्युलर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे टाईप तुम्ही करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बेटा, सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगतो, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड बेटा. मी तुम्हाला सांगतो, फक्त माझं एक काम करा बेटा, माझं ऐका. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 10 प्रकार सांगेल, फक्त 10 प्रकार, फक्त 10 प्रकार, इन मीन फक्त 10 क्वेश्चन सांगेल, तेवढे 10 क्वेश्चनचे सराव करा. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो पास होऊन जाशाल, फक्त 10 क्वेश्चन मध्ये पास, 10 क्वेश्चन मध्ये पास बेटा. अरे अजून काय सांगू यार मी तुम्हाला, अजून काय सांगू बेटा, 10 क्वेश्चन करा, पास होऊन जा बेटा. 10 टाईप सांगेल फक्त तुम्हाला IMP. ठीक आहे. चला, तर सांगायचा हेतू हा बेटा की बघा मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड हे 100% तुम्हाला 6 मार्काला पडणार, म्हणजे पडणार बेटा, 6 मार्काला 100%. अरे काहीही होऊन जाऊ द्या, 6 मार्काला मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड पडणार म्हणजे पडणार आहे. तर मला सांगा बेटा, फक्त सराव करा. अरे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचे फक्त 2-3 न्यूमेरिकल जर तुम्ही घरून सॉल्व्ह करून गेले, फक्त 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करून जा, प्रॅक्टिस होऊन जाईल डायरेक्टली. अरे करून जा ना यार, अरे होऊन जाईल ना बेटा. ठीक आहे ना. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड बेटा सोडू नका, 6 मार्क फुकटाचे डायरेक्टली. चला, आता जो म्हणतो की सर मी पास होईन कसं होईन, चला 6 मार्क तुमचे फिक्स केले मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचे, झाले का? हो सर. चला 6 मार्क पकडून झाला पास, एकदम सोपं. 2-3 क्वेश्चन फक्त टाईप, आता 2-3 क्वेश्चन तर होतील ना यार तुमच्याकडून. चला एवढं करून जा बेटा. चला, त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आता बघा बेटा, दिवस तसे राहिले नाही की एकदम सोपे सोपे पडतील तुम्हाला. आता पार्शियल फ्रॅक्शनचे तुमचा जो BX + C वाला टाईप असतो ना तो, आणि रिपीटेड फ्रॅक्शन वाला टाईप हे पडतात बेटा, मॅक्सिमम IMP आहे. रिपीटेड फ्रॅक्शन वाला आणि तुमचा BX + C वाला, तर हे पडतं बेटा. तर हे तुम्ही करून जा. मी पार्शियल फ्रॅक्शनची सुद्धा मी काय घेतलंय, रिव्हिजन सिरीज घेतली, आणि त्यामध्ये प्रत्येक टाईपचं एक एक न्यूमेरिकल मी घेऊन घेतलेलं आहे. आता बघा बेटा, अजून काय करूया तुमच्यासाठी सांगा बरं मला. आणि तुम्ही म्हणता आमचा विनीत भाऊ, आमचा विनीत मास्टर आमच्यासाठी काही करत नाही. अरे 99 रुपयाला क्रॅश कोर्स ठेवलाय तुमच्यासाठी फक्त. आता अजून काय केलं पाहिजे माझ्या बाळांनो, माझ्या राजांनो, माझ्या बछड्यांनो. ठीक आहे ना. चला असो बघा, सिंपलची गोष्ट. आता समजा बघा x² - x आहे. आता x² - x काय करशाल तुम्ही, x + phi ठेवलं, खाली काय होईल बेटा, याच्यामध्ये पण x आहे, याच्यात पण x आहे. x ला कॉमन काढला बेटा, x ला कॉमन काढला, मग उरलं काय, x² मधून x निघाला, उरलं काय x, आणि x मधून x निघाला, उरलं काय बेटा -1. झालं. एच्या खाली पहिला घ्या, बीच्या खाली दुसरा घ्या, संपला विषय. हे साधं आहे, हे तर साधं झालं आपलं. ठीक आहे. इथे पण सेम आहे, पण मग प्रश्न विचारला जाईल बेटा याच्यावर, प्रश्न विचारला जाईल याच्यावर, अशा पद्धतीने. बघा x + 2 आणि x² + 1
आता x+2 तर ठीक आहे, पण x² + 1 चे फॅक्टर होऊ शकता का बेटा? नाही बेटा. तर या ठिकाणी हे झालं बेटा आपलं, या ठिकाणी तुम्हाला bx+c घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल बेटा? bx+c. म्हणजे काय करायचं? सिंपलची गोष्ट, a/x+2 प्लस bx+c/x²+1. मग चाललंय, याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी, क्रॉस मल्टिप्लाय करा, मग पुटापुटी करा, उत्तर काढा. ठीक आहे ना? चला, तर होऊन जाईल बेटा, होऊन जाईल. तर पार्शियल फ्रॅक्शनचे निवडक काही एक्झाम्पल आहे, हे करून जा. आणि हे थोडं IMP बेटा, या टाईपचे एक्झाम्पल थोडेसे IMP बेटा. तर हे आलेले बेटा तुमच्या पेपरांमध्ये. त्यानंतर बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज अँड अलाइड अँड कंपाऊंड अँगल. ठीक आहे, चला. तर बेटा एक सांगतो तुम्हाला, या पद्धतीमध्ये बघा, तर बघा बेटाला फिरा 2 मिनिटं. अशा प्रकारचं एक 2 मार्काला न्यूमेरिकल 101% फिक्स बेटा. अरे किती सोपं आहे. sin 15चं उत्तर काढा, cos 135चं उत्तर काढा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 2 जणांचा वापर करून तुम्हाला बघतो. आता sin 15, आता मला सांगा sin 15 तुम्हाला काढायचं आहे. sin 15 तुम्हाला काढायचं आहे. तर मला सांगा असे कोणते 2 अँगल ज्यांची वजाबाकी किंवा बेरीज करून तुम्ही 15 मिळवू शकता का? आणि हे 2 अँगल घेताना स्टँडर्ड घ्यायचे बेटा, स्टँडर्ड. तर स्टँडर्ड कोणकोणते आपल्याकडे? 30 आहे, 45 आहे, 60 आहे, 90 आहे. हे स्टँडर्ड अँगल झाले बेटा. 30, 45, 60, 90 हे स्टँडर्ड झाले. मग या कोणत्याही 2 जणांचा वापर करून, कोणतेही 2 जण का बघा, 30, 45, 60 आणि 90, या दोघांपैकी कोणते बघा, यांच्यापैकी कोणत्याही 2 जणांचा वापर करा. मग त्यांचं प्लस करा किंवा मायनस करा आणि 15 आणा. तर 15 कसं आणशाल तुम्ही? तर मी जर समजा 45 मधून जर 30 वजा करून टाकले, म्हणजे मी असं लिहू शकतो का, साइन 15च्या ऐवजी मी लिहितो बेटा 45 वजा 30. लिहू शकतो का बेटा मी? असं सांगा बरं. 15च्या ऐवजी मी 45 - 30. मला सांगा 45 मधून 30 गेले, किती होता बेटा? 15 झालं. मग याला A माना, याला B माना. मग साइन A - B चा फॉर्म्युला काय? साइन A cos B - cos A साइन B. साइन A cos B - cos A साइन B. फॉर्म्युला टाका, उत्तर काढा, विषय क्लोज. आणि साइन 45, साइन 30, cos 45, cos 30 यांची व्हॅल्यू तुमचे पाठ असेल ना बेटा? तो टेबल पाठ असेल ना तुमचा? तर टेबल कसा पाठ करायचा, काय पाठ करता, सर्व आम्ही आमच्या लेक्चरमध्ये सर्व काही सांगितलं बेटा. तर वेळ असेल तर नक्की जाऊन क्रॅश कोर्स तरी पहा ऍटलीस्ट. ठीक आहे, तर हे तुम्ही करू शकता. त्यानंतर बेटा एक सांगतो तुम्हाला, एक न्यूमेरिकल सांगतो, ते पण खूप IMP आहे बेटा. मला सांगतो बेटा, बघा गॅरंटी देऊन सांगतोय, काही न्यूमेरिकल्स IMP बेटा. त्यापैकी बघा, हे डायरेक्टली बद IMP आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल खूप IMP बेटा. A and B are obtuse angles. sin A is equal to 5/13 आणि cos B is equal to -4/5. फाइंड sin A plus B. आता तुम्हाला काय करायचं, साइन A ची व्हॅल्यू दिलेली आहे. साइन A वरून तुम्हाला पायथागोरसचा ट्रिपलेट वापरायचा आहे आणि cos A काढायचा आहे. cos B च्या वरून तुम्हाला sin B काढायचा. काढला. म्हणजे आपल्याकडे sin A आहे, cos A आहे, cos B आहे, sin B आहे. मग sin A plus B चा फॉर्म्युला टाका, sin A cos B plus cos A sin B. घुसडा किमती, उत्तर काढा, संपला विषय. तर ट्रिपलेट वापरून बेटा हे व्हेरी IMP. हे पण IMP, व्हेरी IMP बेटा. ठीक आहे ना? हे शेवटचे ना, हे जे 9, 10, 11, 12 आहे, हे थोडेसे करून दे बेटा. इथून हे सर्व आलेले बेटा. 8, 9, 10, 11, 12, 8, 9, 10, 11, 12 याच्यापैकी एक तुम्हाला दिसेल, 100% दिसेल, 100% म्हणतो मी. याच्यापैकी एक न्यूमेरिकल तुम्हाला परीक्षेत दिसल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, अजून काय सांगू यार तुम्हाला मी? एवढं सर्व तर सांगून देतोय बेटा मी. ठीक आहे ना? चला, एवढं करून द्या बेटा. 8, 9, 10, 11, 12 फक्त 5 न्यूमेरिकल हे IMP. त्यातलं हे खूप जास्त IMP, मोस्ट IMP डायरेक्टली. हा, नंतर बोलताना की मास्टरने सांगलं नाही आमले. ठीक आहे ना? आता बघा बेटा, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. तर याच्यातलं बघा बेटा, हे सर्व हे न्यूमेरिकल थोडंसं IMP, हे करून जा. अशा टाईपचे जे न्यूमेरिकल ना, sin 4 θ, sin 2 θ, हे अशा टाईपचे न्यूमेरिकल तुम्हाला दिलेले बेटा. तुम्ही बघा पुस्तकामध्ये बघा, आपण आपल्या ऍप्लिकेशनवर जी शिकवलेली आहे त्याच्यामध्ये मी PDF सुद्धा दिलेल्या आहे. त्या PDF मध्ये सुद्धा हे सर्व तुम्हाला मिळून जाईल, सर्व दिसून जाईल बेटा. PDF मध्ये सुद्धा तुम्हाला हे दिसून जाईल. तर हे झालं. तर त्याच्यानंतर हे पण IMP, हे पण भरपूर वेळा आलेलं बेटा. ठीक आहे, तर हे करून जा बेटा, फायदा होईल. मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे इन मीन्स तुम्हाला सांगतो बेटा, 15-20 क्वेश्चन मी देतोय. आता 15-20 क्वेश्चन तेवढे तर करा यार. अरे पास होऊन जाशाल रे, पास होऊन जाशाल, नंतर M1 द्यावा लागणार नाही. बघा बेटा, एक गोष्ट तुम्हाला सांगेल, कोणत्याही विषयावर जास्त प्रेम करायचं नाही. कोणत्याही विषयावर जास्त प्रेम करायचं नाही. एवढं प्रेम कोणत्याच विषयावर करायचं नाही की तो विषय पुन्हा द्यावा लागेल. बघा बेटा, एक विषय एकच वेळा द्यायचा, जास्त वेळा द्यायचा नाही. खूप जास्त एखादा विषय आवडू द्यायचा नाही बेटा. मी कसा फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला नवीन असेल या गोष्टी, की तुम्हाला असं वाटेल नाही हो सर मी का फेल होईन का? बेटा हे डिप्लोमा आहे, हे 10वी नाही बाळांनो. इथं मेहनत करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागतं बेटा. ठीक आहे ना? चला, त्यानंतर फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, हे थोडंसं कठीण आहे. म्हणजे कठीण नाही रे, फॉर्म्युले सडेल यायचे, sin C plus sin D, sin C minus sin D. तर याच्यातलं तुम्ही अशा प्रकारचे न्यूमेरिकल करून जा बेटा. हे प्रूव्ह दॅट sin 20, sin 40, sin 60 आणि हे 2 न्यूमेरिकल करून जा. या 2 म्हणजे हे बघा, हे जे 4 दिसतात ना,
5 असं दिलेलं यार, 5 करून जा. 5 पैकी 1 100% फिक्स आहे. बस अजून काय सांगू मी तुला. 5 पैकी 1 फिक्स केलं, मागच्या 5 पैकी 1 फिक्स केलं. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड झालं, ते 6 आणि हे 8, 14 मार्क झाले. नंतर तुमचं लॉगरिथम 2 मार्क फिक्स झाले, 16 मार्क. म्हणजे बघा बेटा, जर करायला गेले ना तुम्ही तर 100% पास होऊन जाशाल तुम्ही. अरे आपली IMP क्वेश्चन बँक तर करा यार, एवढं तर करू शकता ना बाळांनो. क्वेश्चन बँक करा बेटा. चला, तर क्वेश्चन बँक झाली. आणि हो, काही करा अथवा नको करा, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे हे न्यूमेरिकल करून जा. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे परत हे किती आहे? 7च आहे. 7 पैकी एक काम करा, हे 5च करा. पहिले 5 करा फक्त बस. हे पहिल्या 5 पैकी मी तुम्हाला अजून याच्यात IMP देऊ का? याच्यातले बी IMP देऊ का तुम्हाला? अरे हे 5 हे तर सेम आहे, हे सेम आहे डायरेक्टली. वरचं घालतं सेम, फक्त 4च बेटा, फक्त 4च. आता मला सांगा यार, 4 न्यूमेरिकल दिलेले यार, 4 पैकी मी तुम्हाला जास्त IMP सांगून देऊ बेटा. पहिलं आणि हे 4थं करून जा. बस अजून काय सांगू यार तुम्हाला आता. ठीक आहे ना? तर एवढं तर करू शकता ना माझ्या बाळांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या चिटुकल्या पुटुकल्यांनो. ठीक आहे ना? करा बेटा, करा माझ्या भावांनो. पास होऊन जा रे, पास होऊन जा रे, पास होऊन जा बेटा. ठीक आहे ना? चला, तर एवढंच बेटा, जास्त नाही रे, जास्त नाहीये. ठीक आहे, चला. तर क्रॅश कोर्स वाटलाच तर एक काम करतो, जर तुम्ही या व्हिडिओला मॅक्सिमम तुम्ही शेअर केलं तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, मॅक्सिमम याला लाईक वगैरे केलं, तर याची प्राइस मी डायरेक्टली 49 करून टाकेल. आणि मला ऍप्लिकेशनला द्यावं लागतं 48 रुपये, बरोबर आहे. आणि आपण 0 रुपये त्याची प्राइस नाही करू शकत, म्हणजे पूर्णच्या पूर्ण. कारण बघा, ऍप्लिकेशन मला बी द्यावं लागतं, स्टोरेज चार्ज असतो, नंतर GST असतो, त्याच्यानंतर मग पेमेंट गेटवे चार्ज असतो, नंतर स्टोरेज चार्ज असतो, कन्सोलचा चार्ज असतो. मला 48 रुपये मिनिमम ऍप्लिकेशनला देणेच पडतात, बरोबर आहे. मी एक काम करतो, जाऊ द्या बाबा, घेऊन घ्या, पास होऊन जा. 49 रुपयाला कोर्स ठेवून देतो. ठीक आहे ना? अजून काय करू यार, मी सांगा तुमच्याकडे. मी बघा बेटा, तुम्ही सांगशाल बघा, असं वाटतं रे मनातून, असं तळमळ वाटते, नाही यार माझ्या विद्यार्थ्यांनी पास झाला पाहिजे, एकही विद्यार्थी बॅकलॉग नका पडला पाहिजे. आता तुम्ही बॅकलॉग पडले तर मला आनंद होईल. का बरं आनंद होईल? कारण माझे तुम्ही कोर्स परचेस करशाल. पण असं नाहीये बेटा, असा मास्तर नाहीये बेटा मी तुमचा. बघा बेटा, आमचे सुद्धा दिवस खराब होते, मी सुद्धा या परिस्थितीतून गेलेलो, तर मला माहिती आहे ही परिस्थिती काय असते. आज तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे. पण सांगायचा तो आहे की आज सुद्धा मुलांसाठी ती तळमळ माझ्या मनात आहे बेटा. तर प्लीज, अरे 49 रुपयात क्रॅश कोर्स बेटा, सर्वांनी घेऊन टाका. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगून द्या, बाबा घ्या भाऊ, विनीत मास्टरचा क्रॅश कोर्स आहे, 49 रुपयामध्ये घेऊन टाका बेटा. ठीक आहे, मेन कोर्स आहे, मेन कोर्सची प्राइस सुद्धा मी सर्व ड्रॉप करतो बेटा. पण अभ्यास करा रे, पास व्हा रे, पास व्हा. बाकी मला काही नकोय बेटा, फक्त पास व्हा. ठीक आहे. आता स्ट्रेट लाईन बेटा. आता बघा, एक सांगतो, जर तुम्हाला, बघा मी तुम्हाला काय सांगितलं, सर्व करू नका. बघा, ज्यांना 70 पैकी 70 बारायचे त्यांनी क्वेश्चन बँक डायरेक्ट धडाधड सॉल्व्ह करणं लावून टाका डायरेक्टली, बरोबर आहे. क्वेश्चन बँक बी करा, एक्स्ट्राचे क्वेश्चन बी करा, सर्वच करा डायरेक्टली. ज्यांना 70 पैकी 70 पाहिजे, कारण त्यांच्यासाठी IMPचा विषय नसतो. पण जे विद्यार्थी पासिंग वाले आहे, त्याच्यानंतर थोडेसे, सर आम्हाला जास्त स्कोर नाही करायचा आहे, 40-50 मार्क, 50 मार्क जरी मिळले 70 पैकी तरी आम्ही खुश आहे ना. आपली क्वेश्चन बँक जिंदाबाद आहे डायरेक्टली, आणि IMP देतोच मी तुम्हाला बेटा. इन्व्हर्स स्ट्रेट लाईन पैकी, हा आता स्ट्रेट लाईन पैकी बेटा तुम्हाला सांगतो, याच्यातलं एक पुढे गेलं रे, हे तर करून जा तुम्ही. हे सर्व PYQच बेटा, हे सर्व पडलेले बेटा. ठीक आहे, हे सर्व न्यूमेरिकल जे आहे ते मागच्या एक्झामला पडलेले बेटा, म्हणून मी घेतोय सर्व. हे सर्व इथं दिसतंय ना तुम्हाला, ते सर्व पडलेले बेटा. ठीक आहे, तर हे करून जा. याच्यातलं IMP खूप जास्त IMP सांगतो तुम्हाला. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीनचे हे असतात, आणि पॅरलल लाईन, हे बघा, वाव ग्रेट. तर हे जे दिसतंय बेटा इकडे 9 ते 18 मध्ये, काय 9 ते 18 मध्ये दिसतंय ना? चला, या 9 ते 18 मध्ये तुम्हाला सांगतो बेटा, हे एखादं करून जा तुम्ही, बरोबर आहे. चला, हे एक करून जा. त्यानंतर फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. एक केलं बेटा तर तुम्हाला सर्व होऊन जाईल, एक केलं तर तुम्हाला सर्व होऊन जाईल बेटा. हे 11 वाला IMP, हे वाला IMP असतं, हे करून जा बेटा. ॲक्यूट अँगल आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स वगैरे, बस. आता मला सांगा बेटा, अजून काय सांगू तुम्हाला मी? अरे सर्व सेम बेटा. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन, फाइंड द पॅरलल डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, आणि फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन. फक्त 3 प्रकारचे न्यूमेरिकल आहे, 3. त्याच्यातले ॲक्यूट अँगलचा व्हेरी IMP, ॲक्यूट अँगल आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा व्हेरी IMP. तर मला सांगा बेटा, स्ट्रेट लाईन पैकी 5-6, आणि वरती आपण बघितले इक्वेशन ऑफ टँजंट वगैरे. बघा, जमलं तर सर्वच करा, क्वेश्चन बँक तर करून जा ना यार. आणि जर तेवढं बी होत नसेल तर एवढं जेवढं सांगतो तेवढं करा बेटा, फायदा होऊन जाईल रे, पास होऊन जाशाल रे माझ्या छड्यांनो, पास होऊन जाशाल बेटा. ठीक आहे ना? चला, त्यानंतर बेटा फंक्शन्स. आता फंक्शन आणि लिमिट म्हणजे काय, ते खूप मोठं चॅप्टर नाहीये. यातला फक्त एक सांगतो बेटा, गॅरंटी देऊन सांगतो, ऑड इव्हनचं हे व्हेरी IMP. ऑड इव्हन, ऑड आहे एक फंक्शन का इव्हन आहे हे ओळखा. म्हणजे काय करायचं, एक्सच्या ऐवजी -x घुसडायचा, एक्सच्या ऐवजी -x पुट करायचा, आणि हे पुट केल्यानंतर जर तुमचं उत्तर तेच आलं तर त्याला म्हणतात इव्हन फंक्शन, आणि जर तुमचं उत्तर तेच नाही आलं, वेगळं आलं, थोडंसं मायनस मध्ये आलं, तर त्याला म्हणतात ऑड फंक्शन. तर हे ऑड इव्हनचं करून जा.
त्यानंतर मग समजा बघायला गेलं तर हे तुम्ही करू शकता, दुसरं वगैरे करू शकता, ठीक आहे ना, 5वं करू शकता. तर हे तुम्ही करून जा बेटा. हे ऑड इव्हनचं 100% येणार बेटा. म्हणजे तुम्हाला सांगतो डायरेक्ट ऑड इव्हन फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे हे पेपरात येईल बेटा, तुम्हाला आठवेल, तुमच्या विनीत भाऊचे शब्द आठवतील बेटा. व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा, प्राइस कमी करून टाकेल डायरेक्टली, ठीक आहे ना. चला पुढे बेटा आपलं डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह साठी यार थोडंसं त्रास होतो. डेरिव्हेटिव्हला कसं असं माहिती का की फॉर्म्युलेस पार्ट करावं लागतात, टेक्नोमेट्री वगैरे सर्व करावं लागतं. तर एक सांगू तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह मध्ये ना लॉग वाल्यावर फोकस करा. जसं डेरिव्हेटिव्ह एकदम तगडं असेल. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा तुम्हाला सांगतो सर्व बघा, ज्याला 70 पाडे त्याने सर्व करा, पण ज्याला फक्त नॉर्मल थोडेफार मार्क पाहिजे, ठीक आहे ना. तर बघा हे जे एकदम छोटे दिलेले तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे पहिले 3 झाले, एकदमच सोपे, एकदम पानसाठी. म्हणजे फक्त काय, फक्त फॉर्म्युला. चला एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबचा फॉर्म्युला काय येईल, a into x raised to n minus 1. म्हणजे वरच्या वाल्या भाऊला दिसतंय काय पण तुम्हाला. चला आता बघा मला सांगा बेटा एक्स क्यूब बरोबर आहे. आता हे थोडं सगळीकडे याच्यात एक्स इंटू वाय आलं, पण ठीक आहे, हे थोडंसं मोठं आहे बेटा. हे 4 मार्कावाला एक न्यूमेरिकल आहे, ठीक आहे ना. चला असो, हे इम्प्लिसिट वाला आहे. तर बघा बेटा लक्ष द्या. आता y इज इक्वल टू a रेस टू x, x रेस टू e रेस टू a log a x log x टू द बेस a असं तुमचं न्यूमेरिकल आहे. फक्त फॉर्म्युला a रेस टू x चा फॉर्म्युला काय आहे, a रेस टू x चा फॉर्म्युला काय बेटा, a रेस टू x log a. नंतर मग x रेस टू a चा फॉर्म्युला काय बेटा, a इंटू x रेस टू a मायनस 1 e रेस टू a. तर पुरं कॉन्स्टंट याचं पुरं 0 होऊन जाईल डायरेक्टली. आणि log x टू द बेस a. बेटा हे सर्व सोपं आहे बेटा, एवढं काही विशेष नाही रे बाळांनो. करून जा बेटा, करून जा, फायदा होऊन जाईल बेटा, तुमचा फायदा होऊन जाईल. सर्व मी घेतलेलं बेटा, मॅक्सिमम क्रॅश कोर्स मध्ये मी जेवढं घेतलेलं ना तेवढं करून जा. तेवढं केलं भरपूर झालं, मोर दॅन इनफ झालं. आणि हा याच्यामध्ये ना u इंटू व्ही वाले बेटा हे एक न्यूमेरिकल करून जा. हे एक तुम्हाला आयएमपी व्हेरी आयएमपी आहे. त्याच्यानंतर मग e रेस टू एक्स हे 2 4 5 करून जा. म्हणजे u इंटू व्ही वाले जेवढे आहे बाय पार्ट्स, काय u इंटू व्ही वाले जेवढे आहे ना तेवढे सर्वे करून जा बेटा. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला काय काय सांगतोय, पहिलं लिहून घ्या. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय, पहिलं डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला करायचं u इंटू व्ही रूल वाले, बरोबर आहे. दुसरं तुम्हाला करायचं ज्याच्यामध्ये लॉग आहे ना, लॉग वाले न्यूमेरिकल, ठीक आहे ना. अजून तुम्हाला काय करायचंय, हा शेवटचे 2-3 प्रकार ते थोडेसे कठीण आहे बेटा. काय शेवटचे प्रकार थोडेसे कठीण आहे, पण एक सांगू का, त्याच्यात मार्क इझिली मिळू शकता, बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर तिसरं म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन करून जा, नंतर पॅरामेट्रिक फंक्शन करून जा. शेवटचे 3 प्रकार जे मी घेतलेले आहे, आणि माझ्या याची पीडीएफ पण आहे, आपल्या ऍप्लिकेशनवरची पीडीएफ सुद्धा दिली आहे मी डेरिव्हेटिव्हची. फक्त शेवटचं घ्या, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन, आणि त्याच्यात अजून एक फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. पण ठीक आहे, एवढे 4 प्रकार करून जा बस. तुम्हाला सांगतो बेटा 2 न्यूमेरिकल तुमचे डायरेक्ट झाले म्हणून समजा. आता मला सांगा यार अजून काय सांगू यार, ठीक आहे ना. फक्त 4 बेटा, 4 प्रकार आहे, प्रत्येकावरचे 3-3 4-4 न्यूमेरिकल आहे. फक्त पीडीएफ मध्ये जा, एकदा बघा तर सही यार, ऍटलीस्ट बघा तर सही. बघायला काय लागतंय, पैसे थोडी लागतात, ठीक आहे ना. चला असो, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा बेटा, तुम्ही रेडियस ऑफ कर्वेचर थोडंसं घाण आहे, एकदम घाण आहे, खूप जास्त लेंदी आहे. पण एक सांगतो, रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये मार्क तर घेऊ शकता ना. बघा रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला असतो आपला, तुम्हाला माहिती 1 + dy/dx चा स्क्वेअर, मग ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन d² y/dx स्क्वेअर शिकले असाल तुम्ही. तर या ठिकाणी तुम्हाला dy/dx, अरे जे पण तुम्हाला दिसतंय, जे पण न्यूमेरिकल मध्ये जे पण काही फंक्शन दिसतं तुम्हाला y इक्वल टू असं तसं नसतं, त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह काढला डेरिव्हेटिव्ह झालं, 1 मार्क भेटला तुम्हाला. अरे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढा, अजून 1 मार्क भेटून जाईल. जे पॉईंट्स तुम्हाला दिलेले असतात ते पॉईंट्स त्याच्यामध्ये घुसवा, अजून तुम्हाला 1 मार्क. म्हणजे बघा बेटा, फॉर्म्युला टाका, फॉर्म्युल्यात किमती भरायचा प्रयत्न करा, शेवटचं उत्तर आलं नाही आलं तर जाऊ द्या, 1 मार्क तुमचा कट होईल, पण 6 पैकी 5 मार्क तर मिळत आहे ना. बघा याचे सुद्धा लेक्चर आहे, मी प्रत्येक टाईपचं एक न्यूमेरिकल रिव्हिजन क्रॅश कोर्स मध्ये घेतलेलं आहे, फायदा होईल, मी पुन्हा सांगतोय, ठीक आहे. पुढे आणि त्यानंतर हे 2-3 न्यूमेरिकल करून जा बेटा. डिवाइड 100 इंटू 2 पार्ट्स, वायर ऑफ 36 सेंटीमीटर लॉंग. हे छोटे एकदम छोटे न्यूमेरिकल, एकदम छोटे डायरेक्टली, हे तुम्हाला येऊन जातील. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जमून जाईल बेटा, ठीक आहे ना. चला, आणि त्याच्यानंतर एक सांगतो बेटा, हे जे मी ना हे काही न्यूमेरिकल्स बेटा, वर्ड्स प्रॉब्लेम आहे. आता बघा 8वं 9वं 10वं हे तर यार, हे तर विषय, आणि 13वं बरोबर आहे. तर हे न्यूमेरिकल सुद्धा मी काय केलेलं माहिती का, माझ्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहे सॉल्व्ह करून, ठीक आहे ना. हे आता मागच्या वेळेला पेपरला आलेले बेटा, तर हे मी सॉल्व्ह करून टाकलेले आहे. हे मी परत एकदा मी सॉल्व्ह करून रिव्हिजन क्रॅश कोर्स मध्ये हे न्यूमेरिकल मी पुन्हा एकदा घेणार आहे बेटा मी, ठीक आहे ना. हे लेक्चर सुद्धा मी नवीन अपलोड करून देईल, कारण जे लेक्चर मी अजूनपर्यंत घेतलेले, जे असं मला असं वाटतं की नाही यार हे न्यूमेरिकल येऊ शकता, तर अजून सारे रिव्हिजन लेक्चरचे व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल.
अरे फक्त 15-16 व्हिडिओ आहे, 15-16 व्हिडिओ पहा चालेल, पेपर पास होऊन जाईल तुमचा आरामात. अरे स्कोरिंग करशाल तुम्ही, गॅरंटी आहे, मोठ्या भाऊची गॅरंटी तुमच्या. ठीक आहे ना. आणि बेटा एक सांगतोय, काही करा अथवा नका करा, चॅप्टर नंबर 12 जे आहे म्हणजे शेवटचं चॅप्टर आपलं, मेजर्स ऑफ डिस्पर्जन, ज्याला तुम्ही स्टॅटिस्टिक्स नावाने ओळखला आता, तर हे चॅप्टर पूर्ण करा. आता सर मग पूर्ण करा म्हणजे काय, तर काही लोक असे असतील, काही विद्यार्थी तुमच्यापैकी, तर मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन वाले जे न्यूमेरिकल आहे हे तुम्हाला सिलेबसला नाहीये, हे करू नका बेटा. ठीक आहे ना. ते नाहीये, ते तुम्हाला येत नाही, परीक्षेला विचारले जात नाही. तर मीन डेव्हिएशन अबाउट मीन, वाटाचं एक काम करतो मी जे टाकलेलं आहे फक्त तेवढंच करा. मीन डेव्हिएशन अबाउट मीन, बस तेवढंच करायचं, मीडियन बद्दल करायचं नाही. मीन डेव्हिएशन अबाउट मीडियनचे जे न्यूमेरिकल्स मी घेतलेले ते फक्त ऑटोनॉमस कॉलेजसाठी, तर तुमच्यासाठी ते नाहीये, तर करू नका बेटा. ठीक आहे ना. चला, त्याच्यातले बघा हे सर्व आयएमपी क्वेश्चन आहे बेटा. आता हे तर तुम्ही सॉल्व्ह केलंच पाहिजे. आणि हा 2 मार्काला रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज हे विसरू नका बेटा. 2 मार्क फुकट फाकट आहे, फुकट फाकट. एकच लेक्चर माझं स्टॅटिस्टिक्स, एकच लेक्चर, एकच आहे, तेवढंच करा फक्त. अबे एक लेक्चर घ्या, एक लेक्चर करा बेटा. एक लेक्चर केल्यानंतर तुमचे डायरेक्ट किती मार्क फिक्स होऊन जाईल माहिती का तुम्हाला? माहितीये 12 ते 14 मार्क तुमचे फिक्स होऊन जातील, गॅरंटी देऊन सांगतो. 14 मार्क फिक्स करा बेटा, मजाक नाहीये. एक लेक्चर आणि 14 मार्क, मजाकची गोष्ट नाही करत बेटा, मी परत सांगतोय. आणि ज्या पीडीएफ मी दिलेल्या आहे त्या पीडीएफ, फक्त तेवढी पीडीएफ करा बाबा, मी तुमच्या पाया पडतो. अरे पास होऊन जाशाल रे, पास होऊन जाशाल बेटा. स्टॅटिस्टिक्स शेवटच्या चॅप्टरची पीडीएफ आहे बेटा, बरोबर आहे. शेवटच्या चॅप्टरची पीडीएफ आहे स्टॅटिस्टिक्स नावाची, बरोबर आहे. स्टॅटिस्टिक्स न्यू नावाचा एक फोल्डर आहे, बरोबर आहे. म्हणजे एक नोट्स आहे, ती नोट्स डाउनलोड करा आणि ते बघा, ते न्यूमेरिकल ते तशी समजून घ्या. अरे लेक्चर सुद्धा टाकलं तुमच्या मोठ्या भाऊन, सर्व केलंय बेटा. झा रे झा, बघा जीव तुटत रे, नाही तर बघा बेटा, पैसा कमवायचा असेल तर मी त्याला 999 रुपयाला सुद्धा कोर्स विकलेले सर्वचे सर्व. आणि बघा हे तुमचे थेरी क्वेश्चन आहे, थेरी क्वेश्चन आहे. या थेरी क्वेश्चनचे सुद्धा सोल्युशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील, सर्वांचे सोल्युशन मिळतील. काळजी नसावी, काळजी नसावी. कारण हे आलेले बेटा, किंवा 2 बॅट्समन आहे, ए बॅट्समन, बी बॅट्समन, दोघांपैकी कोण कन्सिस्टंट आहे हे तुमच्या पुस्तकात सुद्धा नाहीये बेटा. याच्यातले बरेचसे न्यूमेरिकल तुमच्या पुस्तकात सुद्धा मिळणार नाही तुम्हाला, पण आपल्या पीडीएफ मध्ये मिळेल. का बरं? कारण हे मागच्या पेपरला आलेले बेटा, मागच्या बोर्डाच्या पेपरला, त्यामुळे तुमचे मी घेऊन घेतलेले. ठीक आहे ना. तर बघा ओव्हरऑल तुम्हाला सर्व सांगून दिलं मी की कोणकोणते क्वेश्चन. हे आयएमपी क्वेश्चन बँकच आयएमपी ना बेटा. आयएमपी म्हणजे काय की आतापर्यंत मागचे जे पीवायक्यूज आहेत त्या पीवायक्यूज मध्ये जे जे पडलेले होते हे सर्व मी या ठिकाणी टाकून दिले बेटा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता मागचे क्वेश्चन पेपर पाहण्याची गरज नाही, फक्त क्वेश्चन बँक घ्या. आपले जे ऑफलाईन क्लासचे जे विद्यार्थी होते त्यांना मी हे क्वेश्चन बँक क्लासमध्ये देतो, त्यांच्याकडून क्लासमध्येच मी सॉल्व्ह करून घेतो. पण बघा ऑनलाईन वाल्या विद्यार्थ्यांना हे करावेच लागतील बेटा. ठीक आहे ना. आणि सर्व काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला कोर्स नाही करायचा परचेस, जाऊ द्या, क्वेश्चन बँक तर करा. ठीक आहे ना. चला, तर आय होप सो की तुम्हाला हे सर्व काही गोष्टी समजल्या असतील आणि पेपर पास होशाल, गॅरंटी आहे. फक्त एवढं करा, 3-4 दिवस अजून सुद्धा आहे, वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. मला जे जे वाटतं ते इम्पॉर्टंट लेक्चर मी ते टाकून देईल, काळजी नसावी. ठीक आहे. युट्यूबवर सुद्धा मी एक लाईव्ह घेऊन घेईल. ठीक आहे ना. पण आताचा अभ्यासाला सुरुवात करा, प्रॅक्टिसला सुरुवात करा बेटा. आणि बघा पुस्तकातून अभ्यास करण्यापेक्षा मला असं वाटतं आपल्या मॅथच्या नोट्स आहे, मॅथच्या संपूर्ण नोट्स बेटा ऍप्लिकेशनवर, त्याच्यातून अभ्यास करा एकदम स्टेप बाय स्टेप. म्हणजे याच्यातून ही कशा लगेच समजेल तुम्हाला. कारण पुस्तकात कसं समजते का, थोडा स्टेप गाळलेला असतो, शॉर्टकट मारलेला असतो, एखादी स्टेप समजत नाही, अडकून जाता आपण. ते एकदम बेस्ट काम डायरेक्टली एक सांगतो तुम्हाला, आपलं फक्त नोट्स ओपन करायची, पाहायचं, याच्यानंतर ही लगेच समजेल, लगेच समजेल, ही गॅरंटी रे. जा एकदा बघा, तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा. मी तुम्हाला बोललोय व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक असेल, जास्तीत जास्त तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केला, व्ह्यूज वगैरे गेले, मी डायरेक्टली प्राइस ड्रॉप करून टाकेल. 49 रुपये करून टाकतो, बस घेऊन घ्या, करा बेटा. फक्त पास व्हा. एक तुमच्या मोठ्या भावाची विषय बेटा. कारण मी तुम्हाला मागे पण बोललो होतो की तुम्ही यशस्वी झाले ना बेटा, तर तुमच्या आई वडिलांनंतर सर्वात जास्त आनंद होतो, तो म्हणजे तुमच्या शिक्षकांना बेटा. ठीक आहे ना. चला, तर अभ्यास करा, पुढे जा, यशस्वी व्हा. माझ्या बेस्ट विषयाची कायम तुमच्यासोबत आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.